पाऊस पण असा हात धुवून मागे लागलं जसं काय ऐश्वर्याच्या पाठीमागे सलमान खान लागला होता। तर नमस्कार मित्रांनो, मी संगम पाटील, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये। सकाळी पहिली ऑर्डर भेटली 118 रुपयाने तळवडीची। गेलं पिकअप लोकेशनला। हा भला मोठा बॉक्स होता पण हलका होता। पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिले नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। थोड्या वेळाने भेटली 179 ने ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला। याचं काय मटेरियल होतं, पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर आपल्याला असं काय दिसलं, हा भाऊ तर पावसापासून वाचण्यासाठी पुरेपूर डोक्याचा वापर केला होता। नात करते काय, डिलिव्हरी बॉय म्हणतात। त्यानंतर भेटली 176 ने कुरुळीची ऑर्डर। गेले पिकअप लोकेशनला। याचं काय मटेरियल होतं, पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे। जाताना मोक्कार ट्रॅफिक होतं। दिलं कसं बसं नेऊन ड्रॉप लोकेशनवर। मग लगेच भेटली 111 रुपयाची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला। हे बकेट घेऊन जायचं होतं, पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनकडे आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। त्यानंतर भेटली 95 रुपयाची ऑर्डर। गेलं पिकअप लोकेशनला। याचं काय पार्सल होतं, पिकअप केलं आणि दिलं नेऊन पटकन ड्रॉप लोकेशनवर। पावसाला पण मध्ये मध्येच जोर येतो, नको त्या टाइमला पाऊस पडतोय राव। तोबा तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया। कधी नाही ते पेरू खायचा मूड झाला। मावशीने पण 50 रुपयाची 4च पेरू दिली, म्हणजे 12 रुपये 50 पैशाला एक पेरू पडला। आता घरी जाऊन मस्त खात बसतो। तर भावांनो, अशा प्रकारे आपला आजचा ब्लॉग इथेच संपवतो। लाईक कमेंट शेअर करा, फॉलो करायला अजिबात विसरू नका। भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये। जय महाराष्ट्र भावांनो।